तर रात्रीचे 10:30 वाजलेत मित्रांनो. मामांचा ब्लॉग मी कंटिन्यू करतोय. ऍक्च्युली भरपूर मोठी अशी प्रॉब्लेम झाली होती आणि ती तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हा पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. आपल्या गाडीचं मेंटेनन्स वगैरे सगळं झालेलं आहे आणि आपल्याला लगेच लोड देखील मिळाला आहे. लोड केल्यानंतर सांगणार मी तुम्हाला कुठं जाणार आहे ते. यासाठी आलोय आपण पिरंगुट साईडला आणि आपल्या गाडीतला माल देखील दाखवतो तुम्हाला. ऍक्च्युअल आपली गाडी ओपन आहे ना, त्यामुळे आपल्याला तेवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. तर हे आहे 10 बॉक्स. या 10 पेट्या घेऊन जायच्या आहे आपल्याला. ते लोडिंग झाल्यानंतरच मी सांगणार तुम्हाला की ह्या पेट्या कुठं घेऊन चाललोय आपण. तोपर्यंत सरप्राईज. चला तर तोपर्यंत गाडी तरी खोलूया, कारण की आपल्याला भत्ते खोलावं लागते. क्रेनना लोडिंग हे सगळं 1 टनाची बोली आहे. 1 टन असेल बहुतेक, जास्त नाही ते मात. आपण गाडी भरून निघालो मुंबईसाठी आणि आपल्याला भेटलेत रवी दादा. ही त्यांची गाडी, ही आपली गाडी. चला तर बेतफुलीचा आहे आज. जेवण करूया. तर रात्रीचे 10:30 वाजलेत मित्रांनो. मामांचा ब्लॉग मी कंटिन्यू करतोय. ऍक्च्युली भरपूर मोठी अशी प्रॉब्लेम झाली होती आणि ती तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हा पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. आता आपल्या दोन्ही गाड्या चाललेल्या आहेत मुंबईला. आपली गाडी समोरच लावलेली आहे आणि मी सध्या मामांच्या गाडीमध्ये आम्ही जेवण उरकलं. ऍक्च्युली झालं काय ते नीट समजा पहिलं. तर मामांना हे जे बुकिंग भेटलं होतं ते ग्रुप वरतून भेटलं होतं की पिरंगुट ते मुंबई कल्याणपर्यंत त्यांना हे सोडायचं होतं आणि त्याचं बुकिंग अमाऊंट होती 6,000 रुपये. तर मामांनी कन्फर्म केले आणि मामांच्या गाडीचं काम होतं त्या पिरियड मध्ये ते आलं होतं आणि तोपर्यंत मला पण आलं तर मी पण लोडिंग करून कन्फर्म करून घेतलं होतं आणि मी पण लोडिंग करून आलो होतो. बरं आम्ही निघालो त्याच्यानंतर मोठा इश्यू क्रिएट झाला. आता हे जे बुकिंगचं ऍडव्हान्स मामांना भेटायला पाहिजे होते किंवा मामांनी हे बुकिंग जे भरलंय, तर मामा ज्यावेळेस कंपनीच्या गेट वरती गेले त्यावेळेस त्या ट्रान्सपोर्टरने मामांना सांगितलं की हे मटेरियल रायबरेलीला जाणार आहे. तुम्ही फक्त लोडिंग करून या आणि कल्याणला आम्हाला क्रॉसिंग द्या, एवढंच ठरलं होतं. म्हणून मामांनी ते कन्फर्म केलं, लोडिंग करून घेतलं आणि निघाले. तर आता कामशेत पर्यंत आम्ही आलोय आणि इथं आल्यानंतर अजूनही त्या ट्रान्सपोर्टरने, पार्टीवाल्याने, त्या ग्रुपवाल्याने आम्हाला ऍडव्हान्स टाकलं नाही. मग बोललो आता हा मॅटर थोडा सिरियस होतोय, कारण बरेचसे फ्रॉड्स वाढलेले आहेत. ग्रुपवरती ज्यावेळेस आपण बुकिंग उचलतो ना, तर कसं आहे कोणावरती डोळे झाकून विश्वास ठेवता येत नाही आणि ते असे फ्रॉड करतील याची काही गॅरंटी नसते. बरं तरी आपल्याकडं आपण कसं संघटनेच्या मार्फत काम करतो, त्यामुळं आता हा किस्सा आलाय तर म्हणलं हा सॉर्ट आउट करायलाच पाहिजे. तर मग त्याला पहिला फोन करून पाहिला, त्याने काही फोन उचलला नाही, ऍडव्हान्स पण टाकले नाही. मग डायरेक्टली पार्टीवाल्याला. आता पार्टीवाल्याला ही गोष्ट सगळी क्लिअर करून सांगितली. आता पार्टीवाल्याने आपल्याला सकाळपर्यंत इथंच थांबायला सांगितलं, तर मामा इथंच थांबतील. याच्यामधून एक शिकण्यासारखं आहे मित्रांनो. कधी पण आपण कोणत्याही म्हणजे जेन्युन गाडीवाला पण कधी कधी गाडीवाले पण बऱ्याच वेळा मटेरियल घेतात, ऍडव्हान्स घेतात आणि गायब होतात. कधी कधी ट्रान्सपोर्टर ज्याचा ऑफिस आहे, जो जेन्युन आहे, तो तुम्हाला अशा फ्रॉडगिरी करणार नाही. पण शक्यतो ग्रुपवरती हे जेवढे फ्रॉड वाढलेले आहेत ना, त्यातलंच हे एक एक्झाम्पल आहे. आणि हे तुम्हाला हे समजणं खूप गरजेचं होतं मित्रांनो. आता आपण आपण त्या मेन जे बुकिंग आहे ज्याचं त्याला तर ही गोष्ट क्लिअर केली. तो बोला थांबा मी क्लिअर करून घेतो आणि त्यानंतर जो काय फायनल डिसिजन घ्यायचा आहे तो घेतो. तर मामा आता थांबतील आणि हा टॉपिक तुम्हालाही समजला असेल. जेव्हा पण आपण कोणाकडून गाडी भरत असू ना, त्यावेळेस जसं आपण आपले डॉक्युमेंट त्यांना पाठवतो, आरसीचा फोटो, लायसन्सचा फोटो, गाडीचा फोटो, तसंच शक्यतो ग्रुपवरती मित्रांनो ज्यावेळेस गाडी भराल ना, त्यावेळेस ट्रान्सपोर्टरचं ऑफिसचं लोकेशन किंवा त्याचा बाबा तुझ्याकडे व्हिजिटिंग कार्ड असेल तर त्याचा फोटो घेणं गरजेचं आहे. हे याच्यातून शिकण्यासारखं आहे. आणि आज हे समजलं त्यामुळे बोललो तुमच्यापर्यंत पण हा पॉइंट क्लिअर झाला पाहिजे. मामा तुम्ही माझ्या टॅगला म्हणजे माझ्या चॅनलला कोलॅबोरेशन साठी पाठवून द्या. चालतं म्हणजे की. जेणेकरून माझ्या पण ऑडियन्सला ही गोष्ट नक्कीच समजेल की असे असे फ्रॉड्स पण आहेत आणि ते तुम्हाला पण समजले पाहिजेत. तर मामा बघूया काय जे काय होतंय ते आपण बघू. सकाळपर्यंत तुम्ही जे काय होतंय मला सांगा. करू. चालतं कारण मी जाणार आहे मुंबईला. मग ना, तुमचं बघू लांब सॉर्ट आहे. आउट करून घेऊ आपण. हा चालतं ना. चालतंय चला. थँक्यू थांबल्याबद्दल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिल्याबद्दल. कारण की काय होतंय मित्रांनो, खरंच ह्यावेळेस मी फसलो असतो, परंतु रविदादा सोबत असल्यामुळं फसता फसता वाचलोय. चला नाही काय काय माहितीये का मित्रांनो, बऱ्याच आपल्या क्षेत्रात असं आहे की जिथं भरपूर असे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि सॉल्व्ह करण्यासाठी मग आपल्यालाच एकमेकांच्या मदतीला यावं लागतं. तर असंच काय हा प्रकार. बघूया जे काय शॉर्ट आउट होतंय ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच.
त्यामुळं सांगतो मित्रांनो, संघटनेचे सभासद अवश्य व्हा. संघटना तुमच्या पाठीमाग नक्कीच उभं राहते. 100% मोठ्या भावाप्रमाणे उभा राहते. आज हे मला 100% पटलंय. चला काही प्रॉब्लेम नाही, करूया Thank आपण you. शॉर्ट आउट करूया. आपला जो आहे ना प्रवास थोडा थांबलेला आहे. रवी भाऊ निघणार आहे आता. आणि आम्ही अशा ठिकाणी थांबलो होतो का त्या ठिकाणी धूळ खूप बसली गाडीवरती. ते काच साफ करून घेते मग निघणार ते. चला भेटूया. ओके. रवी भाऊच्या गाडीचं ब्रँडिंग कसं वाटलं ते कमेंट नक्की करा. सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला, सबस्क्राईब करायला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकला असताल तर फॉलो नक्की करा या चॅनलला. चला रवी दादा, ओके, गुड नाईट. आपल्या संघ फ्रॉड होता वाचलाय. फ्रॉड झालेत जमाच होता, परंतु अडचणीच्या वेळेस जो खरा मित्र आहे ना तोच काम येत असतो. तुम्ही आता क्लिप बघितली असेल माझी की आपल्या संघ फ्रॉड होता वाच. त्यासाठीच बोलतो की आपल्या ड्रायव्हर लोकांची संघटना खूप आवश्यक आहे. ती कशी, कुठं, कधी काम येईल हे सांगता येत नाही. याचंच एक उत्तम उदाहरण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आपल्या सोबत जो रात्री प्रॉब्लेम झाला होता तो झालाय सॉल्व्ह. डायरेक्ट बुकिंग वाल्यानं आपल्याला भाडं दिलेलं आहे रायबरेलीचं. तर ही जर्नी 1500 किलोमीटरची जर्नी होणार आहे. योगेश काय करतोय रे बाबा? मग चालतोय का? चालवतं लागल. तर चला निघतोय, कारण योगेशला ऑलरेडी लेट झालंय, आपल्याला पण लेट झालंय. कारण आपण घरी थोडं थांबणार आहे, कपडे वगैरे धुवून सगळं फ्रेश मग निघूया. गर्दी झालं पडेगा. योगेश तर नवीन जर्नीसाठी कधी पण उत्सुक राहतो. चला असो, देवाला रात्रीच मागितलं होतं की साईबाबा सगळं व्यवस्थित होऊन दे. झालंय आपलं व्यवस्थित. चला निघूया आपलं आता रायबरेलीसाठी. आपण नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो राजगुरुनगरच्या जस्ट समोर. आणि हे बघू शकता तुम्ही, नाश्त्यात बोलवलंय आपण मिसळ. कारण की आपल्या योगेश बाळाला लागली भूक. चला तर नाश्ता करूया व लवकरात लवकर निघूया. आज लवकरात लवकर घरी जायचंय आणि संध्याकाळी 8 नंतर पुढची जर्नी देखील आपल्याला कंप्लीट करायची लवकरात लवकर. मटेरियल खूप अर्जंट झालेलं आहे मित्रांनो. मी आजच आलो ना गाडीवर. काही नियम राहते. आज आहे का? काचा पॅक करून लय भारी गाडी चालते आहे की नाही? 4 व्हीलर काय करायला असं आहे का? किती येणार कुठे डोक्यावर ते तर थोडी सुद्धा हवा नाही येत रात्री. उघडांते नॅशनल हवा डायरेक्ट. असं आहे का? तर ड्रायव्हर भावांनो, पुन्हा निघालोय जिजा आणि साला लांबच्या प्रवासाला. यावेळेस देखील आपल्याला तब्बल 1500 किलोमीटरच जर्नी करायची आहे. तर योगेश तयार आहे ना बाळा? आणि मग आपण तयारच राहतो. पाहिलं मोठं आपल्याच हातात आहे. हा, काय गाडीचा दांडा का दाजीचा दांडा? गाडीचा मोठी गाडी पाहिजे का नाही? इथं गाडी पाहिजे वाटेल क्या त्या उतार इथं. तू सोबत नसला की तुझी आठवण येते. माझ्या भावा. माझ्या बाबा. ड्रायव्हर भावांनो, आपण सिन्नरवरनं समृद्धी महामार्ग चढत आहोत.
हा इकडे चाललाय नागपूरला, मुंबईला मित्रांनो, आणि हा चाललाय नागपूरला. ड्रायव्हर भावांना तुम्ही बघू शकता, आपण जवळपास पोहोचलोय करंजगाव, म्हणजे लासूरच्या आसपास. आणखीन 1 तासभर फक्त आपण पोहोचत आहोत आपल्या घरी, छत्रपती संभाजीनगरकडे. ड्रायव्हर भावांना आपण पोहोचलोय घराकडे. पण माझ्या पाठीमाग माझं घर बघू शकता. हे आपली जुनी गाडी, ही गाडी, आणि ही मित्राची गाडी, आणि हे आपलं घर. तर चला, आंघोळ वगैरे करतो, त्यानंतर 8 वाजता निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. तर ड्रायव्हर भावांनो, आता वाजलेत 9. सांगितल्याप्रमाणे आपण थोडा आराम केला, फ्रेश झालो. त्यानंतर 1 महिन्यापासून कपडे देखील धुतले नव्हते, त्याला फोन आपले पण नाही, योगेशचे पण नाही. त्यामुळे म्हटलं आता काय करू, सगळं काम आवरले. चला आता निघूया आपल्या जर्नीला. पहिला जाऊया आपण अमरावती समृद्धी महामार्ग. आपण पोहोचलो आहे लाडगाव कारंजाच्या एक्झिट पॉइंटला. आणखीन आपल्याला महाराष्ट्र बॉर्डर राहिली फक्त आता 170 किलोमीटर. त्यानंतर आपण प्रवेश करणार आहोत डायरेक्टली एमपी मध्ये. ड्रायव्हर भावांना आपण पोहोचलोय आता. ही जी गाडी आली ना, या साईडला टर्न मारायचा आपल्याला, म्हणजे आपण पोहोचणार डायरेक्ट अमरावती. हा स्टेट जो चाललाय तो अकोला, आणि आपण इकडनं जो आलाय तो समृद्धीवरनं उतरलाय. चला तर आपण चहा घेण्यासाठी थांबलोय. आणि विशेष म्हणजे एवढ्या रात्रीचं देखील आपल्याला दुकान उघडं सापडलंय. चला, योगेशला उठवलंय. योगेशची झोप झाली की नाही काय माहिती, बघावं लागल. उठ रे बाळा. भावांनो, आता वाजले सकाळचे 6:30. आपण एमपी मध्ये प्रवेश केलेला आहे, पांढुर्ण्यामध्ये आहे. आणि इथला डिझेलचा रेट बघू शकता तुम्ही, 93.17 आहे. जवळपास 3059 रुपयाचं डिझेल बसलंय आपल्या गाडीत. तर चला, दिवस उजाडलाय, पण आपला दिवस नाही उजाडला. आणखीन आपल्याला भरपूर लांब जायचंय.